नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी वाणिज्य शाखा, विषय चिटणीसाची कार्यपद्धती. या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाबद्दल थोडीशी माहिती मिळवली आहे. यामध्ये मी तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाबद्दल ढोबळ माहिती दिली आहे, त्याचा ओळख करून दिली आहे. तसेच आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या अंतर्गत कोणकोणते प्रकरणं आहेत याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. तर आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिला प्रकरण चिटणीस याला सुरुवात करीत आहोत. चिटणीस म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये याला सेक्रेटरी असं म्हणतो. तर या प्रकरणामध्ये चिटणीस म्हणजे काय, त्याचा अर्थ, चिटणीसाची वैशिष्ट्य, त्याचप्रमाणे चिटणीसाचे प्रकार, वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तसेच चिटणीसाचे कार्ये म्हणजे तो कोणकोणती कामे करतो आणि चिटणीस होण्यासाठी आवश्यक असणारे गुण कोणकोणते आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था ही झपाट्याने विकसित होत आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारी सेवा क्षेत्रातील एक अग्रगण्य अर्थव्यवस्था म्हणून आपली भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जाते. सध्याच्या अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या व्यवसाय संघटनांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे. अशा व्यवसायाची स्थापना, आधुनिकीकरण, विस्तारीकरण आणि विविधतेसाठी पैशांची आवश्यकता असते. कॉर्पोरेट क्षेत्रात आर्थिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. व्यवसायाचा विकास करण्यासाठी विशेष ज्ञान, क्षमता आणि तज्ज्ञ असलेल्या व्यक्ती या आपल्यासाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत. तर चिटणीसाचा व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे जो व्यवसाय आणि संस्थांच्या बदलत्या मागण्यांची पूर्तता करतो. म्हणजे आता जे प्रत्येक बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, प्रत्येक बिझनेसला वाटतं की आपण आपल्या व्यवसायाचं विस्तारीकरण करावं, आधुनिकीकरण करावं आणि यासाठी पैशांची आवश्यकता असते. त्याचबरोबर प्रत्येक देशामध्ये त्या देशाचे वेगवेगळे कायदे असतात. तर या सर्व बाबींची शक्यता आणि पूर्तता करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते. आणि ही तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे कोण असते, तर चिटणीस. तर चिटणीसाचा व्यवसाय या सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय विविध प्रकारच्या चिटणीसांचे महत्त्व, वैशिष्ट्य, गुण, प्रकार, पात्रता, कर्तव्ये आणि संयुक्त भांडवली संस्थेची कार्यप्रणाली हाताळतो. आता कार्यपद्धती म्हणजे काय, तर एखादे विशिष्ट काम करणे, यात शिकणे व कुशल बनणे. तर अर्थातच चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये चिटणीस ही एक व्यक्ती असून ती ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेचा जो कार्यभार आहे, जे कामकाज आहे, ती व्यवस्थित हाताळण्यासाठी ही व्यक्ती मदत करत असते. आता यामध्ये आपण चिटणीस या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे याचा मागोवा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात दैनंदिन पत्रव्यवहार आणि वित्तविषयक म्हणजे पैशाबद्दल कार्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती म्हणजे सचिव किंवा चिटणीस होय. म्हणजे जी व्यक्ती पत्रव्यवहार सांभाळत होती आणि जी व्यक्ती पैशांचा हिशोब ठेवण्याचे काम करत होती, तर अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीला सचिव असे म्हणले जाईल. सचिव म्हणजे चिटणीस. ओके. त्यानंतर
लॅटिन भाषेतील सेक्रेटम किंवा सेक्रेटस याचा अर्थ गोपनीय म्हणजे सिक्रेट. सेक्रेटरी या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील सेक्रेटेरियस या शब्दापासून झाली आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ अशी व्यक्ती की जी दुसऱ्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा व्यक्तीसाठी ती काम करत असते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की इंग्लिश, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं, चिटणीसाला इंग्लिशमध्ये आपण सेक्रेटरी असं म्हणतो. तर हा जो सेक्रेटरी शब्द आहे तो कुठून आला आहे, तर लॅटिन भाषेतील सेक्रेटेरियस या शब्दापासून तो आला आहे. आता सेक्रेटेरियस म्हणजे काय, तर ती एक अशी व्यक्ती असते की जी दुसऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची जी महत्त्वाची कामं असतात ती करण्यासाठी ती काम करत असते. ओके. आपण नाही का, तुम्ही मित्रमैत्रिणीसुद्धा एकमेकांना, समजा एखादा तुमचा मित्र तुम्हाला सतत काम सांगत असेल की मला हे करून दे, ते करून दे, की माझं हे धर, असं सांगतात मित्रमैत्रिणी एकमेकांना, तर आपण सहजच म्हणून जातो, मी काय तुझं सेक्रेटरी आहे का? म्हणजे याचा अर्थ काय, तर जी व्यक्ती दुसऱ्यासाठी काम करत असते, महत्त्वाची कामं करत असते, त्या व्यक्तीला सेक्रेटरी, चिटणीस असे म्हणले जाते. ओके. त्यानंतर चिटणीस ही अत्यंत महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखली जाते की जी अतिकार्यमग्न असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींचे महत्त्वाचे दस्तऐवज गोपनीय ठेवण्याचे व सांभाळण्याचे काम करते. तर चिटणीस ही अशी व्यक्ती आहे की जी एखादी व्यक्ती खूप आपल्या कामामध्ये व्यस्त असते, त्या व्यक्तीला आपले दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी अजिबात वेळ नसतो. मग त्या व्यक्तीची ही कामे कोण बघणार, तर मग अशी एखादी दुसरी व्यक्ती असते की जी ती अतिमग्न व्यक्तीचे ही दैनंदिन कामकाज, महत्त्वाचे कामकाज आणि गोपनीय दस्तऐवज ती सांभाळत असते. गोपनीय म्हणजे सिक्रेट, की ज्याची गुप्तता राखणं हे महत्त्वाचं असतं. ठीक आहे. त्यानंतर रोमन साम्राज्यामध्ये स्क्राइब एक व्यावसायिक पत्रलेखक होते. प्राचीन भारतीय इतिहासात चिटणीसाचे काम करणाऱ्या व्यक्तीला अमात्य, सचिव किंवा चिटणीस म्हणून ओळखले जात असे. आणि अलीकडच्या काळामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध खात्यातही चिटणीस नियुक्त केले जातात. ते सचिवालयातील मंत्री महोदयांच्या नियंत्रणाखाली काम करतात. तर अशा प्रकारे ही या चिटणीस शब्दाचा थोडासा हा इतिहास आहे की वेगवेगळ्या कालखंडात अशा प्रकारे काम करणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाईल. तुम्हाला माहिती आहे की शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातसुद्धा अमात्य हे पद होते. तुम्हाला 10वीचा इतिहास आठवत असेल किंवा त्यापूर्वीही तुम्ही अलीकडच्या इयत्तांमध्ये शिकलेला असाल की शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ होतं अष्टप्रधान मंडळ. तर त्यामध्ये अमात्य हे पद असे किंवा चिटणीस हे पद असे. तर तिथं ती काम करणारी व्यक्ती महाराजांचा सर्व कारभार बघत असे. पत्रलेखन असेल, इतर राज्यातील जे प्रमुख असतात तर त्यांचा पत्रलेखन, त्यांच्याशी संवाद साधणे पत्रलेखनाच्या माध्यमाने, हे करण्याचं काम त्या व्यक्तीचं असे. तसेच महसूल गोळा करणे, त्याची नोंद ठेवणे, त्यानंतर महाराजांना वेळोवेळी महत्त्वाच्या कामाची आठवण करून देणे, तर इत्यादी कामं हे यापूर्वीसुद्धा वेगवेगळ्या कालखंडामध्ये, वेगवेगळ्या साम्राज्यामध्ये त्या राजाला किंवा जो त्यावेळी सत्तेमध्ये होता त्याला मदत करणारी व्यक्ती ते कामकाज करत असे. तर अशा प्रकारे जी व्यक्ती मदत करत होती तीच व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून चिटणीस अशी आहे. तर आत्ताच्या आधुनिक काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा वेगवेगळी खाती असतात आणि प्रत्येक खात्याचा प्रमुख हा मंत्री असतो. तर हा जो मंत्री असतो त्याला अनेक महत्त्वाची कामे असतात आणि दैनंदिन कामकाज करण्यासाठी त्याला वेळ नसतो. तर या मंत्र्याच्या हाताखाली
एक चिटणीस असतो किंवा ज्याला आता आधुनिक भाषेमध्ये आपण सचिव म्हणतो, सेक्रेटरी असे म्हणतो. तर हा जो सचिव आहे तो सचिवालयामध्ये बसून आपल्या मंत्र्यासाठी त्याच्या खात्याचं जे कामकाज आहे त्याच्यासाठी तो त्याला मदत करत असतो. तर अशा प्रकारे चिटणीस या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. काळाप्रमाणे थोडे थोडे कामाचे स्वरूप बदललेले आहे आणि त्याचे नावही बदललेले आहे. परंतु हा काही नवीन व्यवसाय नाही, अगदी पुरातन काळापासून तो चालत आलेला आहे. आता चिटणीसाची व्याख्या काय आहे ते आपण पाहूया. तर ऑक्सफोर्ड शब्दकोशाप्रमाणे दुसऱ्यांच्या वतीने लिहिण्याचे काम करणारी व्यक्ती, विशेषतः जी दुसऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ यांचा पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी ठेवणे आणि इतर विविध कामे करण्यासाठी नियुक्त केली जाते, तिला चिटणीस असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे व्यवस्थित तुम्हाला चिटणीस म्हणजे कोण आहे आणि ती नेमकं काय करते याचा तुम्हाला अर्थ इथे दिसून येतो. किंवा दुसऱ्याच्या वतीने लिहिण्याचं काम. आता दुसऱ्याच्या वतीने म्हणजे कोण, तर जो आत्ता जसं आपण उदाहरण घेतलं होतं की वेगवेगळ्या साम्राज्यामध्ये वेगवेगळे राजे होते. समजा एखादा राजा असेल तर त्याच्या वतीने तो अमात्य किंवा तो चिटणीस हे त्याचे महत्त्वाचे कामकाज तो बघत असे. म्हणजे जसं पत्रव्यवहार सांभाळणे, नोंदी ठेवणे आणि इतर जी विविध कामे करण्यासाठी त्याला नियुक्त केलेलं आहे. तर अशा प्रकारे कामकाज करणारी व्यक्ती म्हणजे चिटणीस होय. ठीक आहे. तर चिटणीस ही आपल्या मालकाच्या हाताखाली काम करत असते. मालकाने जसा आदेश दिलेला असतो त्या आदेशाप्रमाणे ती व्यक्ती त्याचं कामकाज पाहत असते. आता आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये काय काय आहेत ते पाहूया. तर यामध्ये एकूण 8 वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसून येतात. जसे की चिटणीस एक व्यक्ती आहे, 2 कर्तव्ये, चिटणीसाची पात्रता, चिटणीसाची नेमणूक, चिटणीस एक नोकर किंवा सेवक, चिटणीस विश्वासू अधिकारी, चिटणीस प्रतिनिधी आणि चिटणीस म्हणजे त्याला आवश्यक असणारे गुण कोणकोणते आहेत. तर ही सर्व चिटणीसाची वैशिष्ट्य अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की चिटणीसाची व्याख्या सांगून चिटणीसाचे वैशिष्ट्य लिहा किंवा स्पष्ट करा. तर आपण आता एक एक वैशिष्ट्य पाहूया की चिटणीसाची वैशिष्ट्ये काय आहेत. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे व्यक्ती. तर कधीही चिटणीस एक व्यक्ती असते. सार्वजनिक संस्था, कंपनी किंवा इतर संस्था यांची चिटणीस म्हणून नियुक्ती केली जाऊ शकत नाही. चिटणीसाची कामे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचीच नियुक्ती केली जाते. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कुठल्याही संस्थेमध्ये किंवा एखादं पर्सनल असिस्टंट जरी असेल तरी ती कुठलीही संस्था ते काम करू शकत नाही. तर एक व्यक्तीच चिटणीसाचे काम हे करू शकते. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कार्य आणि कर्तव्य. आता चिटणीसाचे नेमकी कामं काय काय आहेत. तर चिटणीसाची कामं हे तो कोणासाठी काम करतो याच्याप्रमाणे ती बदलत जातात. म्हणजे तो कोणत्या संस्थेमध्ये काम करतो त्याप्रमाणे त्याला त्याची कामे करावी लागतात. तर साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की सर्वच चिटणीसांना जी कामे करावी लागतात त्यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे, त्यानंतर सभाचे आयोजन करणे, कागदपत्र जतन करून ठेवणे, माहिती पुरवणे, त्यानंतर प्रमुखाच्या सूचनेप्रमाणे संस्थेच्या आदेशाप्रमाणे कारकुनी स्वरूपाची कामे पार पाडणे, जसे की नियुक्त्या देणे, स्मरणपत्र पाठवणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणे. तर ही सगळी साधारण कामं आहेत की जी सर्व चिटणीसांना करावी लागतात. परंतु ज्या संस्थेसाठी चिटणीस काम करतो त्या त्या संस्थेच्या प्रकारानुसार चिटणीसाच्या कामामध्ये थोडाफार फरक हा पडू शकतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पात्रता. प्रत्येक चिटणीसाला व्यावसायिक संघटनेच्या प्रकारानुसार विशिष्ट पात्रता धारण करणे आवश्यक असते. जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की चिटणीस कोणासाठी काम करतो आणि कोणत्या संस्थेमध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे त्याप्रमाणे त्याची पात्रताही बदलत असते.
जर चिटणीसाची नियुक्ती सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीने केली असेल तर त्याने कंपनी कायदा 2013 नुसार विहित पात्रता धारण करणं आवश्यक असतं. तसेच सरकारी खात्याच्या चिटणीसासाठी सरकारी नियमाप्रमाणे त्याने पात्रता धारण करणे हे गरजेचे आहे. आणि खाजगी चिटणीस असेल, एखादी व्यक्ती खाजगी चिटणीस म्हणून काम करत असेल तर त्या व्यक्तीला अशी विशेष कोणती शैक्षणिक पात्रता किंवा परीक्षा ही पास झालीच पाहिजे असं काही बंधन नाही. तर इथं पात्रता ही कोणत्या संस्थेमध्ये ती व्यक्ती चिटणीस म्हणून काम करते त्याप्रमाणे ती पात्रता बदलत असते. जसं सहकारी संस्थेमध्ये जर ती व्यक्ती चिटणीस म्हणून काम करणार असेल तर त्याला सहकारी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एखाद्या कंपनीमध्ये काम करणार असेल तर त्या चिटणीसाने कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचं सभासदत्व मिळवणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती पर्सनल सेक्रेटरी किंवा वैयक्तिक चिटणीस म्हणून काम करणार असेल तर त्या व्यक्तीला असे काही बंधन नसते की त्याने ही परीक्षा पास झालीच पाहिजे किंवा एखादी शैक्षणिक पात्रता त्याच्याकडे असलीच पाहिजे असे काही बंधन नसते. तर चिटणीसाची पात्रता ही बदलत जाते. तो कुठे काम करतो आहे त्याप्रमाणे ती बदलत असते. त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नेमणूक. तर चिटणीसाची नेमणूक व्यक्ती, व्यावसायिक संस्था, सहकारी संस्था, सार्वजनिक संस्था, कंपनी, सरकारी खाते यांच्याकडून केली जाते. थोडक्यात चिटणीस हा व्यक्तिगत किंवा संस्थात्मक असू शकतो. अर्थातच त्याची चिटणीसाची नेमणूक कोण करतं? समजा तो वैयक्तिक चिटणीस म्हणून काम करत असेल तर अर्थातच एखाद्या अतिव्यस्त व्यक्तीकडून त्याची नेमणूक केली जाते. म्हणजे ज्या व्यक्तीला आपली स्वतःची दैनंदिन कामे करण्यासाठी अजिबात वेळ नसतो तर अशी व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपला चिटणीस, पर्सनल असिस्टंट किंवा वैयक्तिक चिटणीस म्हणून त्याला नेमू शकते. तर त्यावेळी त्याला असं विशेष कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकताही नसते. परंतु साधारणपणे जसं आधी मी उल्लेख केला की जी रोजची कामे आहेत जसं कागदपत्र सांभाळणे, पत्रव्यवहार सांभाळणे, त्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड लोकांना फोनवर उत्तरं देणे, तर ही जी कामं आहेत ती त्याला करावीच लागतात. तर त्यासाठी जे काही ज्ञान आवश्यक आहे ते त्या व्यक्तीकडे असणं गरजेचं आहे वैयक्तिक चिटणीस म्हणून काम करत असताना. आणि ज्यावेळी एखादं चिटणीस एखाद्या संस्थेमध्ये काम करू इच्छित असेल तर मग ती संस्था कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे सहकारी आहे का, कंपनी आहे किंवा सरकारी खात्यामध्ये त्याची नेमणूक होते का, याप्रमाणे त्या चिटणीसाची पात्रताही बदलते आणि नेमणूकही त्या संस्थेकडनं ती केली जाते. त्यानंतर पुढचा 5वा मुद्दा आहे चिटणीस पगारी नोकर किंवा सेवक. तर चिटणीस हा पगारी सेवक आहे. त्याला त्याच्या मालकाकडून किंवा संस्थेकडून दरमहा वेतन दिले जाते, म्हणजे पगार दिला जातो. त्याने जे काम केलेले असते तर त्याचा मोबदला म्हणून ठराविक मानधन हे मालकाकडून दिले जाते. तर चिटणीस हा पगारी नोकर असला तरी तो महत्त्वाचा अधिकारी म्हणून व्यावसायिक संघटनेत ओळखला जातो. तर कधीही लक्षात ठेवा, चिटणीस मोठमोठ्या कंपन्या असतात किंवा सरकारी ऑफिसेस असतात, तिथे सुद्धा चिटणीस या पदावरती काम करणाऱ्या व्यक्ती असतात. तर या व्यक्तींना त्यांची नियुक्ती कोणी केली आहे त्यांच्याकडनं पगार हा मिळत असतो. म्हणजे चिटणीसाला दरमहा त्याच्या मालकाकडनं आपण म्हणू शकतो की पगार मिळत असतो आणि त्यासाठी चिटणीस हा काम करत असतो. तो एक पेड एम्प्लॉई आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विश्वासू अधिकारी. चिटणीस हा संस्थेची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणारा परिरक्षक आहे. परिरक्षक म्हणजे कस्टोडियन आहे. तर तो काय करतो की आपल्या संस्थेची जी अंतर्गत माहिती आहे ती स्वतःपर्यंतच गोपनीय ठेवतो आणि
त्याचं जर तो खाजगी चिटणीस असेल तर आपल्या मालकाची जी काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे त्याच्याजवळ तीसुद्धा तो स्वतःजवळ अत्यंत व्यवस्थितपणे इतरांना ती शेअर न करता स्वतःपुरतं ठेवतो आणि त्याचे रक्षण करत असतो. कारण चिटणीसाला संस्थेतील उच्च व्यवस्थापन आणि धोरणांची अंमलबजावणी यांच्याशी जवळचा संबंध हा चिटणीसाचा येत असतो. चिटणीस हा नेहमी विश्वासू अधिकारी म्हणून काम करत असतो. त्याला संस्थेची किंवा आपल्या मालकाविषयीची अंतर्गत माहिती ही असते. जरी त्याला सर्व अंतर्गत माहिती किंवा सिक्रेट इन्फॉर्मेशन त्याला माहीत असली तरी ती त्याने कोणाशीही शेअर करता कामा नये. ओके. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो म्हणजे प्रतिनिधी. चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका पार पाडत असतो. चिटणीसाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे व्यक्तिगत चिटणीस आणि दुसरा आहे तो म्हणजे संस्थात्मक चिटणीस. आता व्यक्तिगत चिटणीसाची नियुक्ती ही एखाद्या व्यक्तीकडूनच केली जाते आणि संस्थात्मक चिटणीसाची नियुक्ती ही संस्था, सरकारी खाते किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांच्याकडून केली जाते. चिटणीस मालकाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. हे लक्षात ठेवा की एखादा व्यक्ती चिटणीस म्हणून ज्यावेळी काम करत असतो तेव्हा समजा त्याच्या मालकाला वेळ नसेल, आपण खाजगी चिटणीसाच्या बाबतीमध्ये बोलूया, समजा त्याला त्याच्या मालकाला वेळ नसेल तर मालकाच्या वतीने, आपल्या बॉसच्या वतीने चिटणीस ते काम करण्यासाठी जात असतो. आणि सरकारी खाते असेल किंवा एखादी संस्था असेल तिथे पण जी व्यक्ती चिटणीस म्हणून काम करत असते तीसुद्धा आपल्या संस्थेच्या वतीने किंवा आपल्या खात्याच्या वतीने ती कामे पार पाडण्यासाठी जात असते आणि आपली ती कामे आपल्या मालकासाठी आणि संस्थेसाठी ती पूर्ण करते. तर अशा प्रकारे चिटणीस हा त्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावत असतो आणि त्यावेळी ती स्वतः एक व्यक्ती नसते तर त्यावेळी ती एक संस्था म्हणूनच काम करत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गुण, क्वालिटीज. दैनंदिन आणि प्रशासकीय कामे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चिटणीसाकडे काही गुण असणे आवश्यक असते. आता हे गुण कोणकोणते आहेत? उदाहरणार्थ जसे की एकाग्रता त्याच्याकडे असली पाहिजे, व्यवहार चातुर्य असले पाहिजे, बुद्धिमत्ता, निष्ठा, आपल्या मालकावरती निष्ठा असली पाहिजे, संस्थेवरती निष्ठा असली पाहिजे. त्यानंतर त्याच्या हाताखाली काम करणारा जो इतर स्टाफ आहे त्यांच्यासोबत सहकार्य भावना असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे वागणे हे सौजन्यपूर्ण असायला पाहिजे, नम्रपणा असणं आवश्यक आहे. तर या सर्व गुणांमुळे चिटणीसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला चिटणीस म्हणून काम करायचे असल्यास त्याला या सर्व गुणांची आपल्यामध्ये वाढ करणं हे गरजेचं असतं. त्यामुळे त्याची कार्यक्षमताही वाढू शकते. तर ही सगळी चिटणीसाची वैशिष्ट्ये आहे. परत एकदा मी थोडक्यात सांगते की चिटणीस म्हणून फक्त एक व्यक्तीच काम करू शकते, कोणतीही संस्था चिटणीस म्हणून काम करू शकत नाही. ठीक आहे. चिटणीसाला वेगवेगळी कार्य करावी लागतात, जसे दैनंदिन कामे, पत्रव्यवहार सांभाळणे, सभांचे आयोजन करणे, कागदपत्र सांभाळणे, तर ही त्याची कार्य आणि कर्तव्य आहेत. तर चिटणीसाची पात्रता ही तो कोणत्या व्यावसायिक संघटनेमध्ये चिटणीस म्हणून काम करतो त्याप्रमाणे ती त्याला धारण करावी लागते. सार्वजनिक आणि खाजगी कंपनीमध्ये असेल तर कंपनी कायदा 2013 प्रमाणे जी काही पात्रता तिथं विहित केलेली आहे, म्हणजे मेन्शन केलेली आहे, त्याप्रमाणे ती त्याच्याकडे असणं गरजेचं असतं. आणि खाजगी चिटणीस असेल तर विशेष अशी कोणतीही शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे असे काही नाही. त्यानंतर नेमणूक. चिटणीसाची नेमणूक ही एखाद्या व्यक्तीकडनं किंवा संस्थेकडनं होऊ शकते. चिटणीस हा पगारी नोकर आहे, सेवक आहे. चिटणीस आपल्या मालकासाठी काम करतो किंवा संस्थेसाठी काम करतो, त्याला मालकाकडून किंवा संस्थेकडून योग्य ते मानधन मिळत असते, म्हणून चिटणीस हा एक पगारी नोकर किंवा सेवक आहे.
चिटणीस हा एक विश्वासू अधिकारी आहे, कारण चिटणीसाकडे सगळी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते, आपल्या मालकासंबंधी असते, किंवा संस्थेमध्ये काम करत असेल तर संस्थेची सुद्धा अंतर्गत माहिती चिटणीसाकडे असते, ती त्याने स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर चिटणीस हा आपल्या मालकाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. ज्यावेळी त्याच्या मालकाला किंवा संस्थेचे पदाधिकारी आहेत त्यांना जेव्हा वेळ नसेल त्यावेळी चिटणीस त्यांचा प्रतिनिधी म्हणून ती कामे पूर्ण करू शकतो. त्यानंतर चिटणीसाकडे वेगवेगळे गुण असणं आवश्यक आहे, जसं एकाग्रता, व्यवहार चातुर्य, बुद्धिमत्ता, निष्ठा, नम्रपणा, सुव्यवस्थापना, सौजन्य, सहकार्याची भावना. या सर्व गुणांमुळे चिटणीसाची कार्यक्षमताही वाढते. तर आज आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीस या शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे, चिटणीसाची व्याख्या आणि चिटणीसाची वैशिष्ट्ये हा भाग या लेक्चरमध्ये पूर्ण केलेला आहे. मला वाटते की तुम्हाला चिटणीस या शब्दाबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळालेली आहे. व्हिडिओ तुम्ही परत पहा. विषय नवीन आहे, याचा तुमच्या 10वीच्या विषयांशी काहीही संबंध नाही, पण आता आपल्याला हा विषय घेऊनच पुढची वाटचाल करायची आहे. विषय नक्कीच चांगला आहे. तुमचे आफ्टर 12th याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता, कंपनी सेक्रेटरी तुम्ही बनू शकता, आणि ते बनण्यासाठी हा विषय म्हणजे पहिली पायरी आहे. तर पुन्हा एकदा या व्हिडिओचे परत तुम्ही तो पहा, वाचा, म्हणजे तुम्हाला तो विषय लक्षात येईल. तोपर्यंत स्वस्थ राहा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.